तर चला मग फटाफट कापून घेऊ. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांच्या सगळ्यांनी जोहार मनापासून. तर आज आपण शेताकडे जाणार आहे आणि 120 दिवसाचा भात आपला पूर्ण कापून आपला शेत पार पाडणार आहे. तर आई आणि भाऊ गेलं. चला फटाफट आपण पण जाऊ. सध्या सकाळचे वाजले 7:30 आणि लवकर जाऊ. बघू किती कापलाय किती बाकी आहे. आहे शेतामध्ये भात आणून ठेवलाय सुकायला. बघा एवढा दिसतंय ना. चला आता शेताकडे जाऊ आपण. बघा ह्या पूर्ण जितके शेत दिसतील ना एकदम खुले त्याच्यात भात सुकायला आता लोक टाकतील असं. तर आपण पण शेताकडे जाऊ. इकडं शेत खुलं आहेत ना आता कापलेली, जी लवकर शेत कापलेली ना ती तिकडे बघा. म्हणजे त्याच्यामध्ये आता भात दिसेल सुकायला टाकलेलं बघा. आणि आता आपण बघा ना, बघा पूर्ण पाय भिजले. म्हणजे आता थंडीचे दिवस आहे मेन. तर त्याच्यामध्ये कालच्या दिवशी आपण भात बांधून घेतला आणि दुसरा सुकायला टाकलाय बघा. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे सुकायला टाकला होता तर कालच्या दिवशी बांधून घेतला आणि दुसरा सुकायला टाकला. बघा हे थोडंसं राहिलं लोकांचे भात ह्या साईडनी. ह्या साईडने पण सुकायला टाकलंय बघा ना. आपला भात दिसत आहे दूर एकदम मोठा शेत. तर तिथं जाऊ फटाफट कापून घेऊ. बघा कसं दिसतंय. परत एकदा भात लावलं असं वाटतंय बघा ना. परत एकदा भात लावलं असं वाटतंय. पूर्ण उगून आलंय पूर्ण उगून आलंय. परत एकदा भात लावून काढला असं आणि लगेच निसवून पण आला बघा. त्याचे दाणे दिसतात ना तुम्हाला वाईट. ह्या टायमाला ह्या ठिकाणी पाणी नसतं, पण काही दिवस पाऊस आल्याने दिवाळीचे दिवस असा भरून गेला आणि शेत पण पूर्णपणे ओलं आहेत. पाय आत जातो एवढा लूज. म्हणजे अजून परत झाला. सुकली होती माती आणि अजून पाऊस आल्याने माती एकदम ओली होऊन झाली. तर आपण पोहोचलो बघा. थोडंसंच आहे आपला गरवा भात बघा. की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की किती असा पूर्ण ह्या शेतामध्ये भात होता. किती ह्या शेतामध्ये भात होता. आणि आजच्या दिवशी मी आज आलोय तर थोडंसंच आहे. हा कापून घेऊ फटाफट. शेतामध्ये भात कापत होतं त्या दिवशी आलं होतं. ह्या शेतामध्ये पण भात होता बघा. आत्ता नाही दिसत ना. पूर्ण कापून घेतला. आणि ती दुसरी शेतं आहेत ती अजून तर बाकीच आहेत. आणि त्या साईडनी पण शेत आहे ते पण बाकी आहेत. आणि आपलं थोडंसं राहिलं इथं. तर आज आपण कापून घेऊ पूर्ण. तर चला मग फटाफट कापून घेऊ आणि व्हिडिओमध्ये बघत राहा तुम्ही. ह्या साईडनी काम दिसून होता कापून घेतले बघा. सकाळी ऊन पण बघा इतका होता. तिथून जेवढा हा दिसत आहे तेवढा इथं पण होता. कापून घेतला आणि बघा सकाळी एकदम सूर्य चांगला असा सूर्य निघाला बघा. इथून कापून घेऊ. हा थोडा करून पूर्ण होईल. 20 मिनिटाचे काम आहे. फटाफट होईल.
तर बघा मित्रांनो, आपण भात कापून संपवलेला आहे. आता पूर्ण जितका कापला ना तितका सुकायला तिकडे घेऊन जायचं आहे, कारण की इकडे ओलावला जागा आहे, तर तिकडे सुकलेली जागा आहे, तिकडे घेऊन जायचं आहे सगळं. तर चला बघा. तर बघा, आता जस्ट तुम्ही पाहिलं की इथून पूर्णपणे अर्धा थोडाच होता तो कापून घेतला भात. आता हे पूर्ण भात आपल्याला घेऊन जायचे आहे. तर चला घेऊन जाऊ. असं छोटं बारं बांधून ना घेऊन जाऊ. आड भारी पण सिमेंटात घेऊनच नीट होईल. तर मित्रांनो बघा, आपण घेतलाय डोक्यावर. आता जाऊ. इतका वजन आहे ना. सिमेंटाची गोण घेतली आपण 50 किलोचे जास्ती, 60 किलो. लवकर आणा, मध्ये जाय आता. तर मित्रांनो आपल्याला आता जायला लागेल, कारण की आपण पूर्ण दिवस घरी नाही राहू शकत. आपलं काम तसं आहे, पार्सलला जायला लागेल. डिलेवरी बॉयचं असलं काम घरचा. बघितलं. चला पटापट डेवरू आणि जाऊ घरी. तर बघा, एक हातात कॅमेरा आहे आपले आणि एक हातात भारा पकडलाय डोक्यावर. तर मित्रांनो, आत्ताच जस्ट इतका भारा वजन होता ना भाई, सांगू नाही शकत. दगड उचलून आणला असं वाटतंय. तसं उतरून घेतला. इथे उतरता पण येत होता, एवढा वजन होता. तर आपल्याला जायचं आहे. व्हिडिओला इथं ठेवा. आता पूर्णपणे आपण सुकवायला टाकणार आहे. तसं तर जाम भात आहे, ते आणतील आता घरचे माणसं. पण घरचेच आहे. तसं आपण जाऊ. बघा, आपण जास्त भारी आहे एकदम. उतार आहेत काय दाटत नाही. आजपासून मित्रांनो आपला भात कापून पार पाडलेला आहे. आणि आता काम काय राहील की भात जो आहे तो सुकायला टाकायचा आहे. तेवढंच काम राहील. सुकला की नंतर घरी घेऊन जायचं. आणि लास्टचं काम काय, पूर्णपणे सुकल्याने त्याला घरी नेऊन आपापल्या चटण करून टाकायचे. जेव्हापर्यंत आपला गावदेव होत नाही तोपर्यंत. गावदेव झाल्यानंतरच पूर्ण जो गरवा भात असतो तो जोडून ना संपवायचा असतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथं ठेवू. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. डेली व्लॉग येतील. ओके, बाय.